आजच्या कवितेचं शीर्षक आहे तो आणि ती. तो आणि ती याची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की स्त्री कितीही शिकली, कितीही स्वावलंबी झाली तरी तिच्याकडून असलेल्या अपेक्षा ह्या फारशा बदललेल्या दिसत नाहीत. तर हे सर्व सांगण्याचा प्रयत्न या कवितेतून मी केलेला आहे. तर सुरू करतेय माझी कविता तो आणि ती. ती बोलते तिचा आवाज चढतो, ती बोलते तिचा आवाज चढतो, तेव्हा तो तिचा अहंकार असतो. पण जेव्हा गप्प बसून ती अन्याय सहन करते तेव्हा तो तिच्यावरचा सोकॉल्ड संस्कार असतो. जेव्हा तो म्हणतो हे तुझे, हे माझे, तुझे ते माझेच, तेव्हा तो योग्यच असतो. पण माझ्या मते तिथेच नात्यांचा व्यवहार सुरू होतो. तो म्हणतो आता आपलं लग्न ठरलंय, तुला बदलावं लागेल, पण मला हे लागू नाही. मला बदलणं आवडतच नाही. तुला अगदीच वाटले तर मला 3 वेळा नीट सांग. मला पटले तर ठीक, नाहीतर तूच तो विषय सोडून दे. मला पटले तर ठीक, नाहीतर तूच तो विषय सोडून दे. त्याचा हा स्पष्ट वक्तेपणा पुरुषीपणाचा अहंकार असतो. त्याचा हा स्पष्ट वक्तेपणा पुरुषीपणाचा अहंकार असतो. पण तेच तिने केले तर मात्र तिचाच समाज तिचा धिक्कार करतो. लग्न ठरल्यापासून ते होईपर्यंतचा काळ म्हणे खूप सुंदर असतो. एकत्र स्वप्ने बघण्याचा आणि एकमेकांना समजून घेण्याचा असतो. तेव्हा तो म्हणतो आता आपण एक होणार, आता आपण एक होणार, तू माझ्या आवडीनिवडी समजून घे. पण माझ्या बाबतीत हे लागू नाही. मला जमले तर ठीक, नाहीतर तू तुझा हट्ट सोडून दे. ओळख वाढल्यावर तिची ही अपेक्षा थोडीशी वाढते. धाडस करून ती त्याला म्हणते मला थोडी मदत हवी रे, काही अडचणी सांगते. पण त्याचा पवित्रा सावध असतो, सहज म्हणतो छे छे, लग्नाआधी काही खर्च करायचा नसतो. मध्येच लग्न मोडले तर आजकाल कोणाचा काय भरोसा असतो. लग्नानंतर सुरू होते ती खरी कसरत. नोकरी करतानाही ती घरातली कर्तव्ये कधीच नाही विसरत. ती त्याला एकदा आठवण करून देते, अरे थोडासा तूही बदल, एकटा नाहीस आता तू, झालंय आपलं लग्न. त्यावर त्याचा हजर जबाब, माझे मला जगू दे, माझ्या आनंदात तू आणू नको विघ्न. 1 किलोमीटरवरच्या ऑफिसातून तो येतो दमून भागून. ती त्याच्या आधी ऑफिसला जाते, त्याच्यानंतर परतते फक्त 10 किलोमीटरवरून. पण ती दमलेली नसते, ती थकलेलीही नसते. कारण त्याला वाटते ही तर आली एसी कारमधून टेपवरची गाणी ऐकून, कारण त्याला वाटते ही तर आली एसी कारमधून टेपवरची गाणी ऐकून. तो घरी येताच सुरू होते रडगाणे, तो घरी येताच सुरू होते रडगाणे. तो असे म्हणाला किती वाईट होते बॉसचे वागणे. जेव्हा तिने तिचे गाणे गायले, जेव्हा तिने तिचे गाणे गायले, तोच फरमान निघाले, घरात पाय ठेवताना ऑफिस बाहेर ठेवायचे, आमच्या घरात नेहमी हसतच राहायचे. ती रोज ऑफिसला जाते छान आवरून सवरून. तिच्या सहकारणी तेव्हा बघतात डोळे वटारून. 2 मिनिटात होते एकमेकींच्या कानात कुजबुजून, कसे काय ही इतके नीट आवरते, हिला ना घरी काही कामच नसते. सगळे हिचा नवराच बघत असेल, हिला कसली चिंताच नसेल. वर्षामागून वर्ष सरतात, सणांमागून सण येतात, भाऊबीज रक्षाबंधन त्याचे कंपल्सरी असतात. बहिणीकडे जाऊन त्याला द्यायची असते ओवाळणी. दिवाळी पाडव्याला मात्र तिला घ्यावी लागते त्याची उजळणी. कधीतरी ती बोलून जाते, बहिणीची ओवाळणी तू कधीच नाहीस चुकवत, आणि पाडव्याला मात्र माझ्या ताटात 1 रुपयाही नाही ठेवत. यावर त्याचे उत्तर येते अगदी सहज, बहीण माझी घरीच असते, तू तर कमवतेस, तुला काय गरज. एकदा वाटले कशाला इतके शिकले, आणि बसले काम करत पैसे कमवत. पण कसे समजावू त्याला, सगळेच नसतात पैशात मोजत, प्रेम आणि जिव्हाळा असावा लागतो उपजत. पण त्याचे असे वागणे नेहमीच असते योग्य, योग्यच असतो त्याचा व्यवहार. तिने त्यावर आवाज चढवला तर मात्र म्हटले जाते हिचीच चूक, हिच्यावरच नाहीत संस्कार. मान्य आहे, पती पत्नी इतके कुठलेच नाते जवळचे नसते, जोडीदाराला गुणा-अवगुणांसह स्वीकारायचे असते. पण स्त्री आणि पुरुष असा भेद नसावा, संसाराच्या दोन्ही चाकांचा व्यास समान असावा. शांत दिसणारा नेहमीच बरोबर आणि बोलणारीचीच चूक हा नियम नसावा, हा नियम नसावा.